हर्षल येऊन पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण करतो आणि फलंदाजीसाठी पाहायला गेलं तर मिथिलेन संघाकडून पहिल्याच पाहायला गेलं तर सलामीची जोडी अक्षय आणि अक्षयच्या सोबत असेल तो रोहन पाल आणि अक्षयच्या बॅटमधून पहिला चेंडू येतो पाहायला गेलं तर चौकार येतो या चौकारच्या सहाय्याने धावसंख्येचा श्री गणेश होतो. पुन्हा एकदा रिव्हर्स शटल मारण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारची धाव येत नाही. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले होते 4 या अंकावरती. आपलातून फटका मारला होता ऑफसाईडच्या दिशेने पाहायला काही दुसरी धाव चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात. या 2 धावाच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 6 अंकावर. चौकार मात्र येतोय बॅट्समन रोहन अक्षयच्या बॅट मधून हा चौकार येतोय. पाच चेंडूंचा खेळ संपलाय 10 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो योगेश. गोलंदाज पॉवर फिफ्थ षटक प्रगतीपथावरती चालू आहे. शेवटचा चेंडू चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल, चेंडू उचलेल, फेक करेल. तत्पूर्वी एक धाव निश्चितच कंप्लीट होते. या एका धाव्याच्या मदतीमुळे पहिले षटक संपले. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 अशी धावसंख्या धावफलकावरती लागते ती मीत 11ची. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी आपण पाहतोय. 11 धावा इकॉनॉमिकल. आतापर्यंत दोन्ही संघांसाठी चांगली सुरुवात आहे. मीत 11 संघ पहिला सामना मात्र जिंकलाय तो ओमसाई 11 संघाच्या विरोधात. हर्ष 11 संघ आपला पहिलाच सामना खेळतोय तो अवसरे प्रीमियर लीग मध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय पंकजा. गोलंदाजी मार्कवरती येतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन तर स्ट्रायकर एंडवरती असेल तो अक्षय, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 4 षटकार खेचून चांगली धावसंख्या केली होती. आता मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेचलाय. चेंडू मात्र निघून जातोय स्क्वेअर लेग क्रीजर मध्ये. दणदणीत असा येतोय हा षटकार.
पहिला चेंडू आपण पाहतो षटकार खेचलाय तो अक्षयनं. 17 धावा धावफलकावरती आहे. दुसरा चेंडू असेल पंकजचा. यावेळी मला चांगला फटका आपण पाहतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. योगेश कडून थोडंसं फ्लंबल होतोय. 2 धावा निश्चितच कंप्लीट केले जातील. पंकजसाठी सुवर्ण संधी असेल. जर विकेट मिळाला तर सचिन गायकर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचे पारितोषिक असेल. मोठी सुवर्ण संधी असेल पंकजसाठी. अक्षयची विकेट मात्र तुला घ्यायला लागेल. गोल्डन विकेट असेल. शॉपी फळीचा चेंडू आणि स्वतः क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल ड्रॉप होते. 500 रुपयाचे पारितोषिक मात्र वर उडालं होतं. मात्र पंकजला ते झेल घेता आलं नाही आणि झेल सुटतो होता अक्षयचा. या चेंडूवरती पाय लागला तो एकच धाव होते. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचते ते 20 या अंकावर. वीस धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. मात्र मोठी विकेटची संधी होती. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅच मात्र ड्रॉप होते. नवीन बॅट्समन आता स्ट्राईकला येतोय तो रोहन. स्ट्राईकवर असेल. आणखी एक शॉट प्लेनचा चेंडू त्याला मात्र त्याने मात्र ढकलले आणि एक धाव निश्चितच मिळवली जाते. या एका धावेच्या मध्ये 21 धावा धावफलकावरती पोहोचल्या जातात. 4 चेंडूंचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती आहे. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. मीत 11 विपक्ष हर्ष 11 हा सामना मात्र मैदानात आहे. मीत 11 पिंटू मसे यांचा हा संघ तर हर्ष 11 सचिन गायकर यांचा हा संघ. त्या ठिकाणी आपण पाहतो रनअप मध्ये थोडीशी मिस्टेक. पुन्हा एकदा नव्यानं चेंडू टाकायला सुरुवात करेल तो गोलंदाज पंकज. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 5वा चेंडू असेल तो गोलंदाज पंकजचा. समोर असेल तो अक्षय. त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर असलेला हा चेंडू. पंचांचा इशारा होतो की हा स्वैर चेंडू असेल. या स्वैर माऱ्यामुळे धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 अंकावरती. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल पंकजचा. 5वा चेंडू असेल गोलंदाज पंकजचा. यावेळी मात्र चांगला फटका. चेंडूला मात्र फेकून दिलाय मिड विकेट रिजन मध्ये. योगेश सरांच्या डोक्यावरून जातोय हा दणदणीत असा षटकार. सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी करतोय. शेवटचा चेंडू गोलंदाज पंकजचा. या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट. त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू मात्र निघून जातोय थर्ड मॅन रिजनला. हा येतोय चौकार. दोन षटक संपले. तर विनंती असेल की दोन्ही संघाच्या प्रतिनिधींनी की आपल्या खेळाडूंना पाणी घेऊन जायचंय. उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे पाण्याची गरज सर्व खेळाडूंना असेल. तर पाणी घेऊन जायचंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण केलं गेलंय ते पंकजवरती आणि 21 धावा मात्र कुठल्या गेल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ओव्हर टू डीजे.
तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय डीजे मास्टर, थोडा आवाज वाढवायचा आहे. तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय दिनेश गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू आपण पाहतोय, चांगला फटका, चेंडू मात्र जातोय षटकार. पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण केलं गेलं तर रोहनच्या बॅट मधून दिनेशवरती पहिल्या चेंडूवरती षटकार. या षटकाराच्या मदतीमुळे 38 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अजूनपर्यंत एकही फलंदाजाला बाद करू शकले नाहीये तो हर्ष 11 संघ. पहिल्या षटकात 11 नंतर 21 आणि आता मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार खेचत मात्र 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात रोहन आणि त्याच्या समवेत अक्षय. ही जोडी मात्र मैदानात आहे. तो गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक घेऊन गोलंदाज येतोय तो दिनेश. कुठेतरी गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल ती हर्ष 11 संघाला तर या सामन्यामध्ये कमबॅक करायचं. तर 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तर यावेळी मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला मात्र उडवलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे पण चेंडू मात्र निघून जाईल. आणखीन एक बॅक टू बॅक रोहनच्या बॅट मधून येतोय हा दुसरा षटकार. जर 2 विकेट घेतले त्याच्या षटकामध्ये तर 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे सन्मान्य राजेश गायकर साहेबांकडून. तिसरा चेंडू असेल षटकार हॅट्रिकची संधी असेल ओम साई ग्रुप कडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि चेंडूला मात्र भिडकावून दिलाय. चेंडू मात्र निघून जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बॅक टू बॅक हा तिसरा षटकार. तर षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी सुवर्ण संधी असणारे ओमसाई ग्रुप कडून 2 दिवसांमध्ये ज्या षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक होतील, विकेट हॅट्रिक घेतील त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मिथिलेन संघाचे संगणक पिंटू म्हैस यांच्याकडून पाहिला गेला फलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बॅक टू बॅक 3 षटकार आपण पाहतो रोहन पालच्या बॅट मधून. दिनेशला आता मात्र गोलंदाजीमध्ये कमबॅक करावं लागेल. 2 विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सन्मान्य राजेश गायकर साहेबांकडून देण्यासाठी. 3 षटकार मात्र ते खेचले ते रोहनने. 50 धावा धावफलकावरती. अजूनही तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. चौथा चेंडू असेल गोलंदाज दिनेशचा, समोर असेल तो रोहन. या ठिकाणी आपण पाहतोय लेग स्टंपवरती हा चेंडू आता हलक्या हाताने खेचण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी लेग स्लिप मात्र तैनात आहे. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 3 षटकानंतर हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या 50 धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल तो दिनेशचा 5वा चेंडू. यावेळी मात्र समोर चांगला फटका आपण पाहतोय. आणखीन एक षटकार येतोय रोहनच्या बॅट मधून. या षटकातील 4था षटकार आपल्याला पाहायला मिळतोय रोहनच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56. तर 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 56 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू असेल दिनेशचा. यावेळी मात्र आपण पाहतोय हवेमध्ये चेंडू. त्या ठिकाणी मात्र कोणताच क्षेत्ररक्षक नाहीये.
चेंडू उचलेल फेक करेल तत्पूर्वी एक धाव निश्चितच कंप्लीट होते. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 57. 57 अंकावरती धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. रोहनच्या बॅटमधून या षटकामध्ये 4 षटकार पाहायला मिळाले. त्या षटकारांच्या मदतीने 57 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या योगेश गोलंदाजानं. त्यानंतर आपण पाहिलं पंकजच्या षटकामध्ये 21 धावा आल्या. आता मात्र दिनेशच्या षटकामध्ये तब्बल 25 धावा कुठून काढल्यात त्या मीत 11च्या बॅट्समनने. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय. अनिकेत हा चौथा स्लॉक षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती येतोय. 57 धावा धावफलकावरती. कुठेतरी धावगतीला रोख देण्याचा प्रयत्न करावा लागेल अनिकेतला. स्ट्राईक वरती असेल. ज्याने मागच्या षटकामध्ये 4 षटकार खेचले तर रोहन पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल. वैयक्तिक 26 धावसंख्येवरती रोहन हा फलंदाज खेळतोय. पहिला चेंडू अनिकेतचा चांगला चेंडू आपण पाहतो. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलं. एक चोलटी धाव मात्र मिळवली गेली आहे. गुड रायडिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल निश्चितच मिळवली. स्ट्राईक वरती येतोय तो अक्षय. दुसरा चेंडू यावेळी मात्र फुल टॉस चेंडू त्याला मात्र फेकून दिलाय. चेंडू मात्र निघून जातोय. मिड विकेट रिजन मध्ये येतोय षटकार. धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 65 रन्स आतापर्यंतची अवसरे प्रीमियर लीगची हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चौथा चेंडू आणखीन एकदा चेंडूला मात्र भिडकावला. चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी मात्र कोणतीच चुकी होत नाहीये. पहिला फलंदाज मात्र बाद होतो तो अक्षय. बॅक टू द पॅव्हिलियन. तर आता मात्र फलंदाजीसाठी जात आहेत संघाचे संघमालक पिंटूदादा मसे मात्र मैदानावरती जात आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 65 धावसंख्या धावफलकावरती. शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू मात्र लेगच्या दिशेने मारला चेंडू. पंकज चेंडू खाली येईल. एकच धाव मिळाली या चेंडूवरती. पाहायला गेलं तर आपण अक्षयच्या बॅटमधून जे मोठे फटके येत होते मात्र अक्षयला कुठेतरी भरतीचा प्रवास करावा लागला. मागे परतावा लागला. पहिला विकेट मिळाला तो अनिकेतने आपल्या संघासाठी ज्या अक्षयच्या बॅटमधून मोठे फटके येत होते त्याला कुठेतरी थांबवलं आणि पुन्हा एकदा सामन्याचं समीकरण बदलून टाकलं आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा चेंडू आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल सुटते तो क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. मात्र 6 धावा येतात. या 6 धावेच्या मधून धावफलक जाऊन पोहोचले होते. हॅलो 71 अंकावरती. अतिशय सुंदर अशी धावसंख्या. हर्ष इलेव्हनचे मालक सचिन गायकर थोडेसे नाखुश दिसतात परंतु त्यांना एक अपेक्षा आपल्या टीमची. कारण त्यांच्या टीम मध्ये जो खेळाडू आहे त्यांच्या खेळाडूचा नाव आहे हरेशजी गायकर. किपरची भूमिका त्यांनी निभावली. रायगड जिल्हा विद्यार्थी सेना सरचिटणीस
हरीजी गायकर थोड्याच वेळात आपल्या टीमसाठी बॅटिंग करतील. मला वाटतं जसे त्यांनी किपिंग केली तशी आपल्या टीमसाठी बॅटिंग करतील. धुवाधार बॅटिंग करून आपल्या समोरच्या टीमला हरवतील अशी अपेक्षा आहे. बघूया आता पंकज गायकर सुद्धा असे बलाढ्य असे योगेश कालेकर, तेजेश गायकवाड असे बलाढ्य असे खेळाडू त्यांच्या टीम मध्ये आहेत. बघूया आता आपली काय रणनीती आखतात आणि पुढच्या बॅटिंग करून आपल्या टीमला ते जिंकवतात की नाही ते आपण बघूया. या ठिकाणी आता स्टेजवर ज्यांचं आमंत्रण झालंय, चंद्रभाऊ यांचं आमंत्रण झालेलं आहे. इलेक्ट्रिसिटीचे ते आपल्याला वेळोवेळी आपल्या गावाला ज्यावेळेला लाईट जाते काही कारणास्तव वगैरे त्यावेळेला ग्रुपला चंद्रभाऊंची चर्चा होते आणि ते चंद्रभाऊ आपल्याला वेळोवेळी प्रत्येक क्षणाला ते हजर राहतात. लाईटचे काही इश्यूज असतात ते प्रॉपर सॉल्व्ह करून आपल्या गावाला एक लाईट पुरवतात. त्यांचे ओम साई ग्रुप आणि विशेषतः अवसरे गावातर्फे त्यांचे जाहीर सत्कार सुद्धा होईल आणि त्यांचे आभार सुद्धा. हरिचंद्र गायकर असतील कुठे त्यांनी स्टेजमध्ये येण्याची कृपा करावी. जुने खेळाडू हरिचंद्र गायकर ज्या वेळेला चंद्रभाऊंचं नाव घेतलं त्याच बरोबर त्यांच्या नावाला जोडून मी हरिचंद्र गायकर यांचं सुद्धा नाव घेतो. कारण की गावामध्ये कुठेही छोटं मोठं इलेक्ट्रिशियनचं काम असेल किंवा काही इलेक्ट्रॉनिक काही बिघाड झाला असेल, हरिचंद्र गायकर यांचं आठवण नेहमीच होते. त्यांनी सुद्धा ताबडतोब स्टेजवर येण्याची कृपा करावी. हरिचंद्र कमरू गायकर इलेक्ट्रिशियन आणि चांगले सल्ला देणारे आमचे हरिचंद्र गायकर यांनी सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. विनंतीस मान देऊन आपल्या स्टेजवर येण्याची कृपा करावी. चंद्र यांचा सत्कार होत आहे. अतिशय सुंदर ओम साई ग्रुप तर्फे आणि विशेषतः अवसरे गावातर्फे त्यांचा सत्कार होत आहे. ओम साई संपूर्ण सभापत प्रत्येक मान्यवरांचे इथे सत्कार आणि स्वागत समारंभ करतायत. त्यानंतर हरिचंद्र कमलू गायकर हे आमचे जुने जाणते 1998 म्हणजे साधारणतः त्यावेळेचे ते खेळाडू अतिशय चांगले खेळाडू होते. 90 चे खेळाडू होते ते. त्याप्रमाणे आता ते रिटायरमेंट घेऊन, परंतु प्रत्येक वेळेस आपल्या गावामध्ये काही कबड्डी क्रिकेटचे सामने असतील ते वेळोवेळी त्यांचे पाठीराखे असतात. आणि जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हरिचंद्र गायकर यांचा सत्कार समारंभ कल्पेशजी कालेकर आमचे बंधू करतील. यांचा सत्कार त्यांनी ते स्वीकारावं. हरिचंद्र कमलू गायकर या. हरिचंद्र बाबा या. त्यांना लाडाने सगळे हरिचंद्र बाबा बोलतात. हरिचंद्र गायकर यांचा सत्कार समारंभ होत आहे. मला वाटतं हर्ष इलेव्हनचे दोन धुरंधर बोलतो मी, कारण की आता त्यांना धुरंधरची भूमिका इथे बॅट्समन योगेश आणि पंकज धुरंधरची भूमिका इथे बजवायला लागेल, कारण की इथे त्यांना सामना जिंकावा लागेल. आता पुढील समालोचन करतील आपले माझे मित्र. तुम्ही स्टार्ट करा. धन्यवाद सर. सामन्याकडे वळूया. आपण येणारे पाहायला गेलो 24 चेंडू आणि समीकरण असं ते 72 धावांचं लक्ष असेल. मोठ्या लक्षाचा पाठलाग करावा लागेल. सलामीवरची जोडी मैदानामध्ये पाहायला गेलं तर योगेश कालेकर, त्याच्या सोबत असेल तर पंकज गायकर. दोन मातंबर खेळाडू पाहायला गेले तर आपल्या 18च्या सरासरीने धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. 72 धावांची गरज असेल तर येणारे 24 चेंडू सरासरी पाहायला गेलं 18व्या पूर्ण अंकाने धावसंख्या असेल तर षटकामागे त्यांना 18व्या धावा काढावा लागतील. प्रत्येक षटकामध्ये 72 धावांची गरज असेल. 71 धावा पाहायला गेलं तर आपण नीट संघाने आपल्या फलंदाजीतून काढलेले आहेत आणि येणारे 24 चेंडू आणि 72 धावांचं समीकरण असेल. तर मी विनंती करतोय ओम साई 11 संघाचा कर्णधार व देवांश 11 संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. ओम साई 11 संघाचा कर्णधार व देवांश 11 संघाचा कर्णधार. हॅलो. एक सुवर्ण संधी असेल. जे लहान मुलं आहेत त्यांनी ओम साईचे टी शर्ट घातले. षटकारावर जर कॅच घेतले तर 100 रुपये, एक टप्पा घेतला तर 50 रुपये याची नोंद घ्यायची. षटकाराच्या पलीकडे कॅच घेतली ओम साई ते जे टी शर्ट घातले त्या लहान मुलांना एक सुवर्ण संधी असेल. षटकाराच्या बाहेर जर कॅच घेतली तर 100 रुपये, टप्पा कॅच घेतली तर 50 रुपये याची नोंद घ्यायची. आणि नाश्ता पण फ्री असतील. 1 डझन केळी. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो दीपक वाघमारे. राईट टाइम राऊंड द विकेट. पहिला चेंडू
पहिला चेंडू आपण पाहतो लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर टाकलेला हा चेंडू. पंचांचा इशारा देतो की हा वाईट बॉल आहे. या वाईट चेंडूमुळे धावसंख्येचा श्री गणेश होतोय. 72 धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीची जोडी मात्र मैदानात योगेश आणि त्याच्या समवेत 74 टार्गेट असणार आहे. आजच्या दिवसातील पाहायला गेलं तर हायेस्ट स्कोरिंग असेल ते 72 धावा. सर्व चेंडू टाकला होता मात्र ऑफसाईडच्या दिशेने स्लिपला चेंडू कॅरी केला मात्र कुठल्या पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धाव चेंडू दीपकच्या गोलंदाजीतून. दुसरा चेंडू आपण पाहतोय शॉट ऑफ गुडलेचा हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी मिळते. चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय. आणखी एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 74 धावसंख्येचं मोठं लक्ष. निर्धाव चेंडूची संख्या मात्र कमी करावी लागेल ती हर्ष 11 संघाच्या फलंदाजांना. सचिन गायकर यांचा हा हर्ष 11 संघ 74चं लक्ष घेऊन मात्र आता मैदानात उतरले. दीपक वाघमारे गोलंदाजी मार्कवरती ज्याने मागच्या सामन्यात फक्त पावरप्लेच्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या तो दीपक गोलंदाजी मार्कवरती आहे. तिसरा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहतोय. एक चांगली लाईन अँड लेंथ पकडून मात्र गोलंदाजी करतोय तो दीपक वाघमारे हा गोलंदाज. बॅक टू बॅकचा तिसरा चेंडू हा निर्धाव येतोय. आजच्या दिवसातील चौथा सामना असेल देवांश 11 विपक्ष ओमसा 11. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. देवांश 11 आणि ओमसा 11 दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय टॉस बॉक्स मध्ये. चौथा चेंडू यावेळी मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफीड करतोय. चेंडू मात्र निघून जातोय. थर्ड मॅन रिझन मध्ये येतोय. एक उशिरा का होईना पण हा चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ. 5 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. बॅट घेऊन पाहायला गेलं तर आपण ओमसाई ग्रुप अवसरे यांच्या वतीने श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे प्रीमियर लीग 2026 पूर्व 6वा असेल. पाहायला गेलं तर अवसरे गावला हे कबड्डी क्षेत्रामुळे ह्या अवसरे गावची जास्त ओळख असेल. पाहायला गेलं तर आता क्रिकेट नगरीमध्ये जे खेळाडू खेळतात त्यांचा पाहायला गेलं तर कबड्डी क्षेत्रामध्ये अतिशय दबदबा आहे. मात्र ते आज या क्रिकेटच्या क्रीडांगणामध्ये आपला खेळाडूवरती चांगला परफॉर्मन्स दाखवतात. कबड्डी क्षेत्रामध्ये देखील अतिशय नाव आहे अवसरे गावचं. पाहायला गेलं तर आपण अतिशय खेळाडूंच्या मात्र रोज वारंवार प्रॅक्टिस असते. मात्र ते आज या क्रिकेटच्या क्रीडानगरीमध्ये काहीतरी वेगळं करताना दिसतात. आणि पुन्हा एकदा मारला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कुठली चुकी करणार नाही. मात्र योगेशला परतीचा प्रवास करावा लागेल. बॅक टू द डगआउट. योगेशला मात्र पहिला विकेट बसतो त्या विकेटच्या स्वरूपात. 72 धावांचा पाठलाग करत असताना
संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय तो दिनेश. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा फलकावरती आहेत. मोठ्या फटक्यांची गरज असेल ती हर्ष 11 संघाला. धन्यवाद डीजे मास्टर. यावेळी मात्र हलक्या तर मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र काऊ कॉर्नर रिझन मध्ये त्या ठिकाणी थोडासा फंबल, पण अवघी एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ. 10 धावा धावफलकावरती जोडली गेली आहे. ती हर्ष 11 संघाची. सन्मान्य सचिन गायकर साहेबांचा हा संघ, तर दुसरीकडे सन्मान्य पिंटू मसे साहेबांचा मीत 11 संघ चांगली कामगिरी करतो आतापर्यंत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 5वा चेंडू असेल. या ठिकाणी लो फुलटा चेंडू होता, त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा चांगला कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जाईल कार्पेट लेवलच्या मदतीने. हा चौकार. रोशन डायरे, सर्वांना रोशन डायरे साहेबांकडून या स्पर्धेसाठी 2 शूटची जोडी आपल्याला आलेली आहे. त्यांचे देखील मनापासून आभार असतील. आणि हा चेंडू लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर टाकलेला. पंचांचा इशारा हा वाईट बॉल असेल. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. 15 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज विश्वासचा. यावेळी मात्र चांगला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा मात्र क्षेत्ररक्षक अंदाज चुकला होता, पण चांगला बॅकअप आपण पाहिलं त्याचं. 2 धावा निश्चितच कंप्लीट केल्या जातील. षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या अंकावरती. 74चं भलं मोठं टार्गेट अजूनही गरज असेल ती 47 धावसंख्येची. 57 धावसंख्येची गरज असेल. येणारे 12 चेंडू आणि 57 धावसंख्येची मॅच ऑन ठेवायचे. तर गोलंदाजी मार्कवरती येतो योगेश. हा गोलंदाज. पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन आपण पाहतो. त्या ठिकाणी यष्टींच्या मागे मात्र बॅकअप चांगलं नव्हतं. चेंडू मात्र निघून जाईल. चौकार लॉंग स्टॉप रिझन मध्ये. आता मात्र मोठे फटके यायला सुरुवात झाली ती हर्ष 11 संघाकडून. पहिल्या चेंडूवरती चौकार येतो. धावसंख्या 21. यावेळी मात्र चांगला मोठा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. दीपक वाघमारेच्या हातातून हा झेल सुटतो आणि चेंडू मात्र निघून जातोय. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. लगातार 3 चौकारांसाठी व लगातार 3 षटकार असतील, लगातार 3 विकेट असतील. ओम साई ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तिसरा चेंडू शॉर्ट प्लेचा हा चेंडू होता. त्या ठिकाणी आपण पाहतो हुक करण्याचा प्रयत्न होता, पण मात्र चेंडू डॉट खेळतोय तो फलंदाज दिनेश. 2 चौकार. त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. कमबॅक केलं जातंय गोलंदाज योगेश कडून. 25 धावा धावफलकावरती येत. अजूनही 49 9 चेंडूमध्ये 8 षटकार कमीत कमी खेचावे लागतील संघाला. या ठिकाणी आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर असलेला हा चेंडू. पंचांचा इशारा येतो की हा व्हाईट बॉल.
आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू मात्र टाकावा लागेल तो गोलंदाज योगेशला. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 48 धावसंख्येची गरज असेल ती हर्ष इलेव्हन संघाला. चौथा चेंडू यावेळी मात्र आपण पाहतोय आणखीन एकदा यावेळी मात्र लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर टाकलेला हा चेंडू. आणखीन एक वाईड बॉल. बॅक टू बॅक 2 वाईड बॉल आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय चांगली कामगिरी आतापर्यंत राहिलेली. यावेळी मात्र वाईड चेंडू होतात. धावसंख्या खूप मोठी आहे. 47 धावसंख्येची गरज आहे अजूनही. येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये 8 षटकार मात्र खेचावे लागतील हर्ष इलेव्हनच्या फलंदाजांना. दिनेश असेल, नॉन स्ट्राईकला असेल हरचंद्र. 2 चौकार 2 चेंडूंवरती पहिला खेचले तर दिनेशनं. आता मात्र चौथा चेंडू. यावेळी मात्र बॅटचा स्विंग चांगला होता पण चेंडूचा आणि फलीचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. 2 वाईट बॉल नंतर हा एक डॉट बॉल येतोय. चार चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या होती 27. 5वा चेंडू योगेशचा. यावेळी मात्र पुन्हा एकदा खडे खडे मारण्याचा प्रयत्न. कोणताच फुटवर्क नाहीये फलंदाजाकडून. आणखीन एक डॉट बॉल येतोय. 3रे षटक प्रगतीपथावरती. आता मात्र मॅच पूर्णपणे आपण पाहतोय की मीट इलेव्हनच्या बाजूने झुकलेली दिसतीये. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज योगेशचा. हा झडपलेचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. कोणतीच चुकी होत नाहीये. फलंदाज मात्र बाद होतोय. दिनेश बॅक टू द पवेलियन. षटक क्रमांक 30 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 अंकावरती 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र 6 चेंडू 6 षटकार खेचून देखील सामना संपणार नाहीये. इतका कठीण सामना करून ठेवला तो हर्ष इलेव्हन संघानं. 74चं भलं मोठं टार्गेट चेस करताना आपण पाहतो. सलामीला गेलेला फलंदाज कर्णधार मात्र अयशस्वी ठरला. त्यानंतर आपण पाहतो दिनेशने मात्र 2 चौकार खेचले होते पण तो देखील मागे परततोय. तर सुभाष गायकरसाठी सुवर्ण संधी पण बॅट्समन नॉन स्ट्राईकला आहे. 6 षटकारांसाठी जर 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सुभाष गायकरसाठी. सन्माननीय सचिन गायकर साहेबांकडून 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजी मालकीवरती प्रवीण गायकर. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता. हरिचंद्रला मात्र समजला नाहीये. ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर असलेला हा चेंडू. पंचांचा इशारा होता की हा स्वैर. हरेश हा फलंदाज स्ट्राईक वरती आहे. पहिला चेंडू आणखीन एकदा आपण पाहतो ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर टाकलेला हा चेंडू. 2 बॅक टू बॅक स्क्वेअर चेंडू आपण पाहतोय. 45 धावसंख्येचं अजूनही गरज आहे 6 चेंडूंमध्ये. पहिला चेंडू यावेळी मात्र आपण पाहतो स्लॉट मध्ये हा चेंडू होता. हलक्या त्याने चेंडूला लॉंग ऑन कडे ड्राईव्ह केलं. 1च धाव मिळवली गेले. आता मात्र स्ट्राईक वरती येतोय सुभाष हा फलंदाज. सचिन गायकर साहेबांकडून 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. दुसरा चेंडू असेल गोलंदाज प्रवीण सरांचा. यावेळी मात्र लो फुलटॉस चेंडू. त्याला मात्र ड्राईव्ह केलं. कव्हर रिजन मध्ये आपण पाहतो चेंडू जातोय. त्या ठिकाणी शेतात दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. 3रीचा देखील प्रयत्न पण थांबवलाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकातील. 3रा चेंडू. यावेळी मात्र आणखीन एक आपण पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी आपण पाहतोय 22च्या स्वरूपात एक धाव निश्चितच मिळवली जाईल. स्ट्राईक वरती येतोय तो हरेश्वर. 3 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. औपचारिकता बाकी आहे फक्त या सामन्याची. यावेळी मात्र स्कूप खेळण्याचा प्रयत्न पण हा चेंडू ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचा इशारा आहे की हा वाईट बॉल. चौथा चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतोय आणखीन एक लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू. पंचांची इशारा होते की हा देखील वाईट बॉल आहे. वाईट +1 अशी धावसंख्या मात्र धावफलकावरती जोडली जाते. तब्बल 4 वाईट या षटकामध्ये आपण पाहतोय. 3 षटकारांसाठी 5,000 रुपये. हा फुलटॉस चेंडू. त्याला मात्र फक्त दिशा दिली. चेंडू मात्र जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये.
हा येतोय चौकार. चार चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. यापुढील होणारा सामना ओम साई 11 विपक्ष देवांशी 11. ओम साई 11 संघानं तयार राहायचं आपल्या क्षेत्ररक्षणासाठी. आणखीन एक लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला हा चेंडू, त्याला मात्र दिशा द्यायची होती. बॅटची कडा घेतली. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल तर दोन्ही संघांनी तयार राहायचंय. ओम साई 11 आणि देवांशी 11 संघानं. ओम साई 11 संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर त्यांनी ती अंमलबजावणी करायचंय. शेवटचा चेंडू ड्राईव्ह केलाय समोर, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. 4 षटकांची समाप्ती झाली. मॅच मात्र इथून वित होतोय तो दुसरा सामना लगातारचा जिंकतोय तो मीत 11 संघ. तर विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, तसेच पराभूत संघाचे गोड गोड कौतुक असतील. हर्ष 11चा पहिलाच सामना होता, त्याला बऱ्याच काही गोष्टी या सामन्यामधून शिकायला नक्कीच मिळाल्या असतील.